नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉग मध्ये. आज आपल्याला जायचं होतं गणपती बघायला. त्यामुळे सकाळी उठून पहिलं काम लागलेलं ते गाडी धुवायची होती. पाण्याची पाईप खराब झाल्यामुळे पहिला आपल्याला पाईप आणायची होती. मग काय आपण गेलो पाईप आणायला. दुकानात गेलो पाईप तेन घेऊन बाकीचं लागणारं मटेरियल घेऊन आम्ही आलो घरी. घरी आल्याला पहिलं काम केलं ते गाडी धुवायचं. आमुषा असल्यामुळे आज गाडी धुवून आपल्याला गाडीचं पूजन करायचं होतं. पण आमुषा तर 8:30लाच संपली. तरी पण म्हटलं आता आपल्याला वेळ गावल तसंच आपण करून टाकू. नंतर सगळं आवरून आम्ही निघालो कोल्हापूरला. आमचा दादा पण सोबत होता, त्यामुळे आम्ही 2 गाड्या कारण जाताना मित्राला पण घ्यायचं होतं. मित्राच्या घरी गेलो, त्याने सुरुवातीलाच नमस्कार घालायला चालू केलं. मित्राला घेऊन आम्ही निघालो कोल्हापूरला. आम्हाला घरातल्या गणपतीची मूर्ती ठरवायची होती, त्यामुळे आम्ही त्याला सोबत घेतलेला. कारण त्याला गणपतीची भरपूर माहिती होती, कारण तो स्वतः गणपतीचं कलर काम करतोय. इथं आलो तर काय बघेल तिकडे फक्त गणपती बाप्पाच होते. थोडं पुढे गेलो तर इथं गणपती बाप्पाची जोरदार तयारी चालू होती. मूर्ती बाहेर काढेपर्यंत आम्ही तिथंच बघत उभा राहिलो, कारण आमचा काय पाय तिथून हलनाच. तिथून जरा पुढे आलो तर सगळ्या मूर्त्याच होत्या. इथं आल्यावरती आम्हाला काहीच कळना कुठली मूर्ती घेऊ आणि कुठली नको, कारण सगळ्या मूर्त्या तर 1 नंबर होत्या. आम्हाला काय तिथून बाहेरच पडू वाटेना. गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघून एवढं भारी वाटत होतं ना, विषयच नाही. तिथून आम्ही बाहेर पडून दुसरीकडे मूर्त्या बघायला गेलो. गणपती बाप्पाचा एक व्हिडिओ केलाय, तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मूर्ती पसंत करून आम्ही निघालो घरी. जाता आता लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.